वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 जुलै 2024 ला डी महाराष्ट्र म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र यांच्याकडनं डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन 2024 चं अपडेटेड शेड्यूल आलेलं आहे। तसंच त्यांनी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसिजर म्हणजे कॅपचं शेड्यूल सुद्धा इथे दिलेलं आहे। बघा कधी तुम्हाला इथे ऑप्शन फॉर्म फिलअप करायचं आहे किंवा जे डेट एक्सटेंड झाली आहे ती कुठपर्यंत झालेली आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉइन होऊ शकता। तिथे आपण काही लाईव्ह सेशनसुद्धा घेतो आणि तिथे डायरेक्टली माझ्याशी तुम्ही कम्युनिकेट करू शकता। बघा आता अपडेटेड शेड्यूल बघू। 22/7/2024 ला आलेला शेड्यूल आहे। बघा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी इथे 12वी सायन्स किंवा 2 वर्षाचा ITI केलेला आहे अशा विद्यार्थी इथे एलिजिबल आहे डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमाला ॲडमिशन घेण्यासाठी। बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट जी एक्सटेंड झालेली आहे ती 29/7/2024 पर्यंत एक्सटेंड झालेली आहे। आणि बघा याच्यानंतर डेट आता एक्सटेंड होणार नाही, कारण त्यांनी ते कॅपचं शेड्यूलसुद्धा दिलेलं आहे, जे आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलअपचं शेड्यूलसुद्धा त्यांनी दिलेलं आहे। बघा आता तुमची जी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड झालेली आहे 29/7/2024 पर्यंत। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन तुमचं 29/7/2024 पर्यंत आहे। प्रोविजनल मेरिट लिस्ट बघा तुमच्या मार्क्सनुसार पर्सेंटेजनुसार तुमची एक प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल, म्हणजे तुमचा रँक समजेल तुमचा रँक किती येते। तर 31 जुलै 2024 ला तुमचा इथे प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल। त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स तुमच्या फॉर्ममध्ये काय क्वेरी असेल किंवा तुम्हाला फॉर्ममध्ये काय अपडेट करायचं असेल तर तुम्ही 1/8/2024 ते 3/8/2024 या पिरियडमध्ये तुमचा फॉर्म अपडेट करू शकता। त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल। बघा इथे काही मुलं स्टुडंट इथे फॉर्म अपडेट करतील, त्यानंतर इथे थोडी मेरिट लिस्ट मागे पुढे होऊ शकते। तर 5/8/2024 ला तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल आणि त्याच दिवशी तुमची कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्ससुद्धा डिस्प्ले होईल, म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, म्हणजे फर्स्ट इयरच्या ॲडमिशन नंतर ओपन कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत, SC कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत, ST कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत, त्याचा सीट मॅट्रिक्स इथे डिस्प्ले होईल। तर हा डिस्प्ले झालेला सीट मॅट्रिक्स इम्पॉर्टंट आहे, कारण त्यानुसारच तुम्हाला जिथे ॲडमिशनसाठी कॉलेजचा ऑप्शन तिथे द्यावा लागेल, म्हणजे कॉलेजचा चॉईस कोड तिथे द्यावा लागेल। त्यानंतर कॅप 1 म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप 1चा फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे 6 ऑगस्ट 2024 ते 8 ऑगस्ट 2024 पिरियडमध्ये। या पिरियडमध्ये तुम्हाला इथे कॉलेजचा चॉईस कोड इथे द्यायचा आहे। त्यानंतर सीट अलॉटमेंट बघा याच्यानंतर तुमची सीट अलॉटमेंट होईल, म्हणजे तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला समजेल 10/8/2024 ला। आता बघा याच्यामध्ये कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशनसुद्धा आहे, त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची वाटेल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। ते रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही समजून घ्या, तर तुम्हाला चुकीच्या कॉलेजमध्ये इथे ॲडमिशन घ्यावं लागेल। बघा त्यानंतर ॲडमिशनचं कन्फर्मेशन तुम्हाला करायचं आहे 11/8/2024 ते 14/8/2024च्या पिरियडमध्ये। बघा आता कन्फर्मेशन करताना तुम्हाला ते 1000 रुपीज पे करावे लागतात आणि नंतर तुम्हाला तिथे ॲडमिशन तुम्हाला 1000 रुपये गव्हर्नमेंटला पे करावे लागतात सीट कन्फर्मेशनचे। मग याचे रूल्स अँड रेग्युलेशन समजून घ्या, त्याची लिंक वाटल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। अजून तुम्हाला काय डाऊट असतील याच्यामध्ये तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।